नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आता तुम्ही म्हणाल, हिला बोलायला काय जातंय, की मजेतच असायला हवं. आम्हाला किती टेन्शन्स आहेत ते आम्हाला माहिती. टेन्शन सगळ्यांनाच असतात हो. कुणाला घराचा EMI भरायचं टेन्शन, कुणाला आई-वडिलांच्या तब्येतीचं टेन्शन, तर सर्वात मोठं टेन्शन आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याचं. खरं तर ते साहजिकच आहे. कारण मुला-मुलींमध्ये आता इतकं कॉम्पिटिशन वाढलंय, की प्रत्येक पालक आपल्या मुलाचं टेन्शन घेऊन बसलेला असतो, की आपल्या मुलाला त्याच्या मित्र-मैत्रिणींपेक्षा कसे चांगले मार्क मिळतील याचं टेन्शन त्यांना सतत जाणवत असतं. पण आपण आपली टेन्शन्स त्या मुलांवर लादत असतो आणि त्यांच्यावर त्याचा मोठा प्रभाव कळत-नकळत होत असतो आणि आतल्या आत घुसमटत ती मुलं अगदी व्यक्त होणं सोडून देतात. खरं तर बघा ना, ही गोष्ट ऐकली आणि मनाला हेलवून गेली. गोष्ट आहे रोहनची. रोहन 16 वर्षाचा, आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्याच्या मृतदेहाजवळ त्याचे आई-वडील शांत विचारच करत बसले होते, की कदाचित आम्ही रोहनला समजून घेतलं असतं. आणि कारण काय माहिती आहे? कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 16 वर्षाच्या रोहनला 10वीच्या परीक्षेत 86% इतके गुण मिळाले होते. त्यावरून त्याचे आईवडील विचार करत होते, की आम्ही त्याला खूपच बोललो. खूप बोललो, इतकं बोललो त्याचं कारणही काय आहे माहिती आहे? की शेजारच्या कुलकर्ण्यांच्या मुलाला 92% गुण मिळाले आणि ते रोहनला कमी गुण मिळाल्यामुळे आम्ही किती त्याला बडबडलो. किती त्याचा म्हणजे त्याचा विचारच केला नाही, की त्याच्या मनावर या गोष्टीचा काय परिणाम होईल. आणि 86% गुण हे त्यांनी खरं तर कष्ट करून खूप मेहनतीने त्याचं क्रिकेट प्रेम जपता जपता काढले होते. पण आम्ही फक्त त्याच्यावर नाराज झालो. तो पास झाला याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी त्याला खूप सारं बडबड केली आणि त्याचा राग त्याच्या मनात नेहमी घुसमटत होता. त्याच्या वडिलांनी तर त्याला सहज सांगून टाकलं होतं, आजपासून तुझं क्रिकेट प्रेम बंद आणि फक्त मी सांगेन त्या कॉलेजमध्येच ॲडमिशन घ्यायची. जणू त्याच्यासाठी त्याचे सगळे दरवाजे बंद करण्यात आले होते आणि रोहननी स्वतःच्या आयुष्याचा दरवाजाच बंद केला. या सगळ्यानंतर एकच दिसतं, की ती फक्त इतकंच बोलताना दिसत होती, की रोहन उठ ना रे बाळा, तुला तुझे मित्र क्रिकेट खेळायला बोलवतायत. पण आता ते शक्य होतं का हो? खूप उशीर झाला होता. म्हणून मुलांना स्वच्छंद जगू द्या. त्यांना तुमच्याबद्दल आदरयुक्त भीती असू द्या. पण त्याचा अतिरेक कधीच करू नका. आपली मुलं आपलं भविष्य जरूर आहेत, पण त्यांना आपण तितकंच जपलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.